शुभारंभ करतायत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याकडे काही लोकांचं म्हणणं आहे की फक्त श्रेय घेण्यासाठी आपण करतायत, नारळ फोडण्यासाठी करतायत। नक्की काय सांगणार? आज इथे आपण जे भूमिपूजन केलेलं आहे ते भारत सरकारच्या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत 60 कोटी रुपये या कामाला मंजूर झालेले आहेत। माता आणि बाल उपजिल्हा रुग्णालयाचं 200 खाटांचं रुग्णालय या ठिकाणी उभं राहणार। अशा प्रकारची सुविधा निर्माण केल्यानंतर कोणाला वाटत असेल हे श्रेय घेण्यासाठी केलेलं आहे। मी आपल्याला माहिती दिली की सचिवांना ही प्रस्ताव पाठवणं अवघड झालं होतं। सचिवांना मी सांगितलं तुम्ही प्रस्ताव पाठवा, केंद्र सरकारकडून मंजूर करून आणायची जबाबदारी माझी। या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे, मग कोणाला श्रेय द्यायचं? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हे जे कोणी तुम्हाला सांगतात मागच्या 2.5 वर्षात हेच लोक सरकारमध्ये होते, 2.5 पैसे तरी आणलेत का? भिवंडी शहरासाठी 2.5 पैसे जर आणले असतील तर मला सांगावं। म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, त्यांच्यासोबत असलेला जो कुठला पक्ष असेल त्या पक्षाने या शहराच्या विकासासाठी 2.5 पैसे आणले असतील तर आम्हाला सांगा। आम्ही जी कामं MMRDच्या माध्यमातून रस्त्याची मंजूर करून आणली ती 250 कोटीची आहेत। त्यानंतर काही मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या शिवसेनेच्या सहकार्यांना दिलेली ती पकडली तर 250 कोटीवर जातो। हे आपण पकडल्यानंतर 60 कोटीचं जवळजवळ 310 कोटीची कामं आहेत। याचं श्रेय हे फक्त नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारत सरकार आणि राज्य सरकारला आहे। ज्याला कोणाला वाटत असेल आम्ही फक्त श्रेयाची लढाई लढतोय किंवा घेतोय त्याच्यासाठी नारळ फोडतो, तुम्ही तुमच्या व्यासपीठावर बोलवा। काय कोणी प्रयत्न केलेत ते माहिती पडू दे। आमची तयारी आहे समोरासमोर चर्चा करायला, लोकशाही पद्धतीने चर्चा करू। मी जबाबदारीने सांगतो, या भिवंडी शहरामध्ये खऱ्या अर्थाने विकास जर कोणी केला असेल तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या शहराला ते मुख्यमंत्री असताना जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा निधी त्यांनी वेगवेगळ्या योजनांसाठी दिला। त्याचबरोबर मेट्रो आपण पकडली तर 7,500 कोटीची मेट्रो आहे। ही दिसणारी कामं आहेत, ह्याच्या श्रेयाचं काय? हे काम मेट्रो सुरू आहे दिसत नाही, कॉन्क्रीटचे रस्ते झाले दिसत नाही, ही भूमिपूजन झाली उद्याच्या दिवसात रस्त्याची कामं सुरू होणार दिसणार नाहीत, की नारळ फोडल्याने चालले गेलं असं नाही। ज्यांना काही राजकारण वर्क ऑर्डर झाले, ज्याला राजकारण काही कळत नाही, काम कुठून मंजूर करून आणायचं हेही कळत नाही, अशाच लोक असं बोलू शकतात। आता त्यांचं त्यांना लकलाभ। सर मेट्रो का डेडलाइन बताइए। मेट्रो का डेडलाइन मैं नहीं बता सकता, वो MMRD बताएगी, क्योंकि मैं यंत्रणा नहीं हूँ। मेरा काम है काम सैंक्शन करा के लाना, यंत्रणा का काम है वो इम्प्लीमेंट करना। अभी कोई तांत्रिक उनको कुछ दिक्कतें आती होगी तो वो सारी दिक्कतें को बाजू में करके वो काम अभी मुझे लगता है 70-80% तो काम हुआ है। 25 तक हो जाएगा सर? मैं नहीं बता पाऊंगा क्योंकि काम करने वाले आखिर वो यंत्रणा होती है। जो बीच में हमने रिस्पीड 2023 बोर्ड एग्जाम में 24 स्टूडेंट्स ने डिफरेंट सब्जेक्ट में 90+ मार्क्स स्कोर किए। यहाँ डिजिटल बोर्ड पर टीचिंग होती है, बोर्ड एग्जाम एक्सपीरियंस रखने वाले टीचर्स भी हैं। तो बेस्ट स्कोर के लिए आज ही प्रोग्रेसिव एकेडमी ज्वाइन करें। एड्रेस है सरस्वत बैंक बिल्डिंग, मुफ्ती शोरूम के ऊपर, थाना रोड, भिवंडी। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।